मोठी पार्टी आहे, चांगलं पैसे घे, ढिल्लं सोडू नको. अरे तुझ्या बाजू काय जायचंय? मोठे असू नाही गरीब असू दे, आमचं घर तुला दिसतंय. एका एका संकटातनं आम्ही बाहेर निघतोय. मध्ये आमचं पावसाळ्यात सगळ्या घरातनं पाणी आमचं सगळं नुकसान झालं. त्यावेळेस तुला मोठी पार्टी दिसली नाही, आताच दिसायला लागली काय? जे जे जळतंय त्याला कळतंय. तुला बोलाय काय रे? तू फोकाटचं तुकडं तोडून दुसरे जीव जगून तू बोलणारच आहे. कार्यक्रम आपला जोरात झाला बरं का. आणि कविता ताईला जरा कालच्या कार्यक्रमानं रातच्या आंघोळीनं जरा थोडीशी कणकणी आली आहे. घरात तर एवढा राडा तुम्हाला दिसतोय, हाय असा राडा आहे. दादू झोपलाय कटाळून. काल लेकरांवर लय काम हो, जोखमदार लय. इकडं द्याव बघा कसं दिसतंय आपलं. हाय हाय जाग्याला सगळं. तर आता सांगायचं तुम्हाला एक मुद्दा बरं का, की काय माणसाने अफवा उठवली. अफवा उठवस तर खरंच कालवा उठवलाय की हे जे आम्ही कार्यक्रम केलाय ती काय वस्तू मोडले त्या घाण ठेवले त्या आणि मग कार्यक्रम केलाय असा चर्चा चालू केली. म्हणजे आमच्या नावाची एक बिनकामाची टीका केली आहे आमच्यावर, की तुम्ही वस्तू काय मोडल्या त्या सोन्याच्या, घाण टाकले त्या आणि तुम्ही हा कार्यक्रम केलाय. पण ज्यांना ही अफवा उठवली त्याला मी एकच सांगतो, आम्ही कुठली वस्तू घाण टाकली बी नाही, कुठली वस्तू आमच्याकडे नाही. पण आम्ही आमच्या हिमतीवर कार्यक्रम केलाय. ती जगातली मन आहे, बुकणारा कुत्रा कधी चावत नसतो. तसं त्याला एक आपण ही काम दिलंय, बिनपगारीन फुल अधिकारी आहे ते, की त्याला ही काम दिलंय की ते आमच्याच माणसात ही कालवा उठवतोय. पण म्हणाव वेळ प्रत्येकावर येते. आम्ही आमच्या हिमतीवर ही कार्यक्रम केला, कुणाची न मदत घेता. पण त्याला काय वाटायला लागलंय की ह्यांनी काय तर कांड केलाय आणि कांड करून कार्यक्रम केलाय. आजपर्यंत आयुष्यात कधी हार मानली पण नाही, मानणार पण नाही. पण बोलायचं असं काय कशा पाय हा असं बोलायची त्याची गरज नव्हती. त्यानं जी अफवा पसरली का नाही ही चुकीची पसरवली. पाहुण्यात झालं, कुठं 4 माणसात झालं, गावात झालं, कशा पाय असं किती झालं, किती घेतलं, काय केलं, कसं झालं, गरज पडल. आता गुरु आम्ही आमच्या इच्छेने केला आणि त्याच गुरुला ती माणूस विचारतोय ते सोनं मोडून कार्यक्रम केलाय, मग तू किती गुरुदक्षिणा घेतली त्यांच्याकडं, किती पैसे उकळलं त्यांच्यातनं, मोठी पार्टी आहे, चांगलं पैसे घे, ढिल्लं सोडू नको. अरे तुझ्या बाजू काय जायचंय? मोठे असू नाही गरीब असू दे, आमचं घर तुला दिसतंय. एका एका संकटातनं आम्ही बाहेर निघतोय. मध्ये आमचं पावसाळ्यात सगळ्या घरातनं पाणी आमचं सगळं नुकसान झालं. त्यावेळेस तुला मोठी पार्टी दिसली नाही, आताच दिसायला लागली काय? जे जे जळतंय त्याला कळतंय. तुला बोलाय काय रे? तू फोकाटचं तुकडं तोडून दुसरे जीव जगून तू बोलणारच आहे. तुझं काहीच गरज नव्हती की असलं बोलायचं. काय म्हणजे काय गरज नव्हती अशी बोलायची, एखाद्याची नामाची बदनामी करायची, काय गरज नव्हती. मला खरं बोलू वाटत नाही बरं का. एवढं वाईट वाटलंय की बाबा आपण एवढं एखाद्याला चांगलं म्हणतो पण ती आपल्या महाग एवढं आपल्यासाठी बोलतो वाईट. मग बघा कसं आहे, काय लोकांना सवयच असते इकडलं तिकडं तिकडलं इकडं. मी तर म्हणतो असलं आयुष्यात करून येऊ, कोणाच्या चाड्या लावणी, हे जायचंय त्याला जाऊन सांगायचं, कुणाच्या घरात भांडणं लावणी, काय मिळणार आहे? जाताना सगळं काय घेऊन जाणार आहे? हा त्याला काहीतरी मिळालं असेल तेवढी शांतता. तुम्ही बोलवलं नाही, त्यांना विचारलं नाही कसं करायचं काय, त्यांच्या विचारानं तुम्ही चालला नाही, मग ती तुम्हाला बोलणारच की अशी. मला कोणाच्या विचारानं चालायची गरज नाही. माझ्या मनाचा मी मालक आहे. कार्यक्रम माझ्या घरातला करायचा. एक वेळ सांगते काय, ही जी माझ्या गळ्यात तुम्हाला सगळ्यांना दिसतंय, गळ्यात आहे, कानात आहे, मग तुम्ही सांगा आम्ही कुठल्या वस्तू घाण ठेवल्या, कुठल्या मोडल्या. बर माणूस जर म्हणला असेल एखाद्या वेळेस टेन्शन मध्ये, जर कुठल्याही आई बोलतच असते, त्याच्या लेकरावर वेळ आली ना, कुणची पण आई असू द्या ती बोलतच असते. मग मी बोलली असेल त्या टेन्शन मध्ये, माझ्या नवऱ्याला असू, माझ्या घरात त्यांना कुणालाही असेल, मी बोलली असेल. मग सोन्या नाण्याला काय करायचं ती मोडून ना आपण काय ती असं करू. तुम्हाला रेलू खरं सांगतो बरं का, खोटं बोलायची गरज नाही. ज्यावेळेस आमच्या दादू तसं झालं तुम्हाला माहित आहे, तुम्ही सगळेजण म्हणला
अंधश्रद्धा आहे. काही जणांनी कमेंट टाकल्या, फोन करून सांगितलं दवाखान्यात जावा. चांगल्या दवाखान्यात गेलो. मग मी माझ्या बायकोचं सोनं घाण टाकू न टाकू माझा कार्यक्रम मी कसा का असं केला. तुला काय करायचं होतं की तू असले अफवा उठवायला लागला. आम्हाला वाईट कुणाला म्हणायचं नाही. वाईट खरं कुणी बोलू नये. आता काय का आमचा पाहुणा नाही, का आमचा शेजारी नाही, आमचा त्याचा काही संबंध नाही, तरी सुद्धा ही अशी अफवा उठून एकापाशी वाईट वांगाळ बोलून आमच्याच पाहुण्यांपाशी जायचं ना आमच्याबद्दलच त्या पाहुण्यांपाशी बोलायचं. मग ती आमची पाहुणे आम्हाला सांगितल्याशिवाय राहतील का सांगितल्याशिवाय? मग ते म्हणणार ना बाबा हे अमुक अमका तुम्हाला असं म्हणत होता, पण कशा पाय काय कारण आहे? आ कुणाचंच कुणा वाचून नडत नाही. जन्मलेल्या लेकराची जर त्या आई मिली तर त्या लेकराचं नडत नाही. मग इथं देवाचं कारण आहे, याला कुठंच अडचण येत नाही. काल आम्ही स्वतः डळण बघितलंय, आमचा कार्यक्रम कसा झाला ही सुद्धा आम्हाला कळलं नाही. देवाचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे आम्हाला माहित आहे. भलेही आम्ही पैशानं कमी असू द्या काय, पण आमच्यापाशी माणुसकी कुठून भरलेली आहे. तुमच्यासारखं आम्हाला लबाड बोलून शिना एखाद्याला फसवायला येत नाही. त्यांचं म्हणणं काय होतं, त्यांच्या मनासारखं आम्ही करायला पाहिजे होतं. त्यांचं सांगाल तसं आम्हाला ऐकायला पाहिजे होतं. आम्ही बरं ऐकलं पण असतं. जे आम्हाला योग्य वाटलं असतं ते आम्ही ऐकलं पण असतं. जी योग्य नाही, जी बरोबर नाही ते आम्ही काय ऐकू? आम्हाला तात्पुरता विचार करून चालणार नव्हतं. आम्हाला पुढचं पण बघायला पाहिजे होतं. तीन कार्यक्रम करता येतो. तुम्ही कमेंट करून सांगा. आतापर्यंतच्या व्हिडिओला तुम्ही कार्यक्रमाला कमेंट केली, छान केला, चांगला केला. जे आपल्याला गुरु पटला, आपला स्वभाव किंवा आपल्या घरात शांतता ज्या व्यक्ती बस नाही असा गुरु करायचा का कसा करायचा सांगा तुम्ही. त्या देवालाच कोड होतं. देवाला घडवून आणलंय. अक्षरशः रुपया नसताना कार्यक्रमाला उभा राहिलोय. कुणीकडनं मदत झाली. एक व्हिडिओ असा टाकला होता की आम्ही मोहच्या बाजारात गेलो, बोकड भेटलं नाही, किमती अपाट. धाराशिव जिल्ह्यातनं पाथर्डी गावा शेजारच्या एका ताईनं फोन केला होता, त्यांच्यात बोकडात येऊन घेऊन जावं मला वर्षानं पैसे. तुम्ही सांगा त्यांचा आमचा काय संबंध होता का? आम्ही तर त्यांनी आम्हाला सोडलं 5,000 रुपये. काय त्यांचा आणि आमचा संबंध आहे? पण आपण त्यांना ती पैसे माघारी देणार काय? प्रत्येकाने आपल्याला भरभरून प्रेम दिलं, मदत केली, कार्यक्रम आपला पार पडला. आपण कुणाचा रुपया बुडवणार नाही, आपण कुणाचा रुपया घेतला नाही. फक्त त्या ताईचं पैसे येतं तर आपण उद्या किंवा परवा त्यांना रिटर्न देऊन टाकणार आहे. बोलून अशी बोलते ती ना, लय बेकार वाटतंय बघा. वाटतं आपणच संघ काय घेऊन जाणार आहे? खरं सांगा तुम्ही, संघ काय घेऊन जाणार आहे? आज लाख रुपये जर तुमच्यापाशी असलं तर 1 रुपया तुमच्या पदरचा येत नाही तुमच्यापाशी. काय त्या पैशाची किंमत आहे सांगा? आहे का? काय किंमत आहे का त्या पैशाची? अहो पैशापेक्षा तुम्ही माणुसकी कमवा, माणसं जपा, नाती जपा, प्रेम करा एकमेकाशी, गोड बोला तोंडात. तुम्हाला संघ काय न्यायचं आहे? जेवढं तुम्ही गोड बोलताल तेवढी माणसं तुमच्यापाशी येते. आमचं तोंड गोड आहे म्हणून आमचा कार्यक्रम झाला. कसं असतं माहितीये का, त्यातला जर तू फुल अभ्यास केला असता ना, तू असं बोललाच नसता बाबा. आम्ही म्हणायचो खरंच ज्ञानी काय, पण आज कळलं तू किती नानी काय ती काय. आमच्या दोघात विचार वाटत होतो की बाबा ती खरं माणूस चांगला आहे, पण ज्यावेळेस आपण त्या माणसाला खोलपर्यंत जाऊन ओळखतो ना, तेव्हा आपल्याला पण कळतं बाबा खरंच ही माणूस काय मापचा आहे. काय नाही खरं. आजकाल म्हणते ती की पैशाच्या पुढे दुनियाच नाही, पैशा पुढे काहीच कळत नाही. पैसा माणसाला लबाड करतो, पैसा माणसाला लबाड बोलायला लावतो. खरं म्हटलं खरं सत्य एक सांगतो की आजकाल अशी झाली ती की चित्राबाजा व्यवहार करताना मध्ये दलाल कसा असतो का नाही, अशी दलाली खाणारी भरपूर झाली. कार्यक्रम ठरवायचा, अमुक अमका गुरु कर म्हणायचं आणि आपल्याकडं घ्यायचं, काय ठरल ते. भलं 10ला ठरलं तर 10 घ्यायचं, गुरुला 3च द्यायचं, बाकीचे खिशात घालायचं. असलं करण्यापेक्षा देवाचा कार्यक्रम करताय चांगल्या नीतीनं, चांगल्या मत्तेनं चांगलं कार्यक्रम करा. कारण जे जर तुम्ही 10-5 घेताय त्याला सुख लागलं पाहिजे. आणि त्यानं देवाला जे खर्च काय केलाय, 10 करू द्या, 5 करू द्या, 3 करू द्या,